सामना असेल तो यू दांडा बोरकर ब्रदर्स विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ विरुद्ध यू दांडा बोरकर ब्रदर्स. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. चालू सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाईल. देवी संघाचं सुद्धा आगमन होत आहे. दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही संघांना या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विनंती करतो राजेश येवलेकर यांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. राजेश येवलेकर आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. विनंती करतो सुजल भुसाणे यांना आपण प्रदेश चौलकर यांचं स्वागत करायचंय. सुजल भुसाणे यांना विनंती करतोय प्रदेश चौलकर यांचं स्वागत करायचंय. विशाल भुसाणे आणि विशाल चौगले आणि प्रसन्न भगत यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. विनंती करतोय अजिंक्य चौगले यांना विनंती करतोय राजाजी येवलेकर यांचं स्वागत करायचंय. सामन्याला सुरुवात झाली. चटासाठीचा गेलाय तो शिवराजे संघाचा आकाश त्याच्या समोर आहे. तो 7चा डिफेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरेल? दोन्ही संघ महाबलाढ्य संघ आहेत. चढार जात आहे तो अनिकेत अनुच्या समोर आहे तो. 7चा डिफेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवराजेच्या अंगणात. दोन्ही संघात एक कराटेपट्टू दिसतात आपल्याला. एक साईडला कमलेश, एक साईडला अनिकेत. रिकामे असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर राहुल उर्फ पप्पू चांदरकर. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती विंचवादेवीच्या अंगणात. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते ती पप्पूची. परंतु एमटी रेड करून रिकामे असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर विशालच्या समोर आहे तो. 7चा डिफेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवराजेच्या अंगणात. छान सुंदर चढाई पाहायला मिळते. हुलकावणीचा प्रयत्न. सुंदर चढाई परंतु रिकामे असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर शिवा खैरे. डू ऑर डाय, करूया मरूया इराद्याने चढायला जातोय तो शिवा. पाहूया बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. 7 विरुद्ध 1 डू ऑर डायची चढाई आहे. प्रयत्न करावा लागेल तो शिवाला. संयम ठेवावा लागेल तो
आणि यशस्वी चढाई अक्षयला बाद करण्यात यशस्वी ठरतोय. पहिल्या गुणाचा मानकरी घडतोय तो शिवराज क्रीडा मंडळ. त्यांना प्रत्युत्तर पारस. डुअर्ड आहे. कालच ज्यांचं जे विवाह बंधन झालेत ते पारस आज आपल्याला मैदानात दिसत आहेत. डुअर्ड आयची चढाई बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. गडी मारण्याचा दावा करतो. यशस्वी चढाई 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर पण एकदा आकाश. आकाशच्या समोर आहे 7चा डिपेंड. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. पाहूया कोणता संघ या सामन्यात विजय होऊन बक्षीस पात्र ठरेल. छान सुंदर बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अक्षय. अक्षय बोनस गुण मानत पटायचा असलेला हा खेळाडू त्याच्या समोर येतो. 6चा डिपेंड बोनस गुण ऑन आहे. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. इकडून तिकडे पूर्ण मैदान हातळून सोडतोय. छान सुंदर परंतु विनंती करतोय गणेशजी कुडगावकर आणि अनंत शेठ फुटणकर यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानाबद्ध व्हायचंय. चढायला गेला तो कमलेश. कमलेशच्या समोर येतो. गडी मारल्याचा दावा करतो. यशस्वी होईल का पाहूया. एमटी रेड कडून आपल्या तंबूत दाखल होते. त्यांना प्रत्युत्तर विशाल. विशालच्या समोर येतो. 6चा डिपेंड. 6 म्हणजेच बोनस गुण ऑन आहे. अंताजी फुटणकर आणि गणेश कुडगावकर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरून स्थानाबद्ध व्हायचंय. लाईनमन आपापली जागा सांभाळायची आहे. सिद्धांत चौगले आणि वेदांत जागडे थर्ड रेड. करूया मरूया इराद्यान चढावर जात येतो आकाश. आकाशच्या समोर येतो. 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. सुंदर पकड. अक्षय आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. 1 गुणाची कमाई केली अक्षयने आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर पारस. डू ऑर डाय. करूया मरूया इराद्यान चढावर जातोय. 5 विरुद्ध 1. बोनस गुण मिळणार नाही. गडी बाद करावा लागेल. पाहूया पारस. आणि 2 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी पारस याने. सुंदर चढाई पारस याची. 2 गुणांची कमाई केली. त्यांना प्रत्युत्तर राहुल. सुंदर खेळ पारसच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 गुण आपल्या नावावर केलेत ते पारसने. चढायला गेला तो पप्पू. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती देवीच्या अंगणात. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपल्या संघाचे काही हिरे मैदानाबाहेर बसले त्याची जाणीव ठेवून खेळतोय. पूर्ण मैदान हातवून सोडतोय पण तो गुण काय मिळत नाही. तो रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अक्षय. सुपर टॅकलची संधी आहे ती शिवराजेच्या अंगणात. पाहूया सुंदर चढाई प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय तो अक्षय. रिकाम्या आपल्या तंबूत दाखल. टाइम अप घेतलाय तो शिवराजे क्रीडा मंडळाने. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना युवदांडा बोरकर ब्रदर्स विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ या 2 संघांनी तयार राहायचं आहे. चढत जातोय तो पप्पू.
7-1 अशी लढत आहे ती विंचवादेवीच्या अंगणात. पाहूया आपल्या संघाचे काही हिरे मैदानाबाहेर बसले त्याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया सुंदर चढाई 2 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी. सुंदर चढाई पाहायला मिळते 2 गुणांची कमाई केली पप्पूने आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर विशाल. 5-1 अशी लढत आहे ती शिवराजाच्या अंगणात. सामना रंगतदार होईल यात काही शंकाच नाही. पाहूया विशाल एमटी रेड करून रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर शिवा. चढावर गेला तो शिवा. संतगतीने खेळ करून रिकाम्या असतात आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर विशाल. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढावर जात येतो विशाल. विशालच्या समोर आहे तो. 5चा डिपेंड. 5 म्हटलं की बोनस गुण मिळणार नाही. डू ऑर डायची चढाई या गडी बाद करावा लागेल तो विशालला. संयम ठेवावा लागेल तो शिवराजे संघाला. पाहूया छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. इकडून तिकडे पूर्ण मैदान हातावून सोडतोय आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते. ते कौस्तुभ यांच्याकडून 1 गुण मिळतोय तो शिवराजे संघाला. प्रत्युत्तर आकाश. आकाशच्या समोर येतो 4चा डिपेंड. 4-1 अशी लढत आहे ती विंचवादेवीच्या अंगणात. खरोखर सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दोन्ही संघ 1-1 गुणांच्या प्रतीक्षेत डू ऑर डायचा वापर करून खेळताना दिसत आहेत. सचिनजी भूषण यांना विनंती करते आनंद यांचा सत्कार करायचा आहे. खेळायला गेला तो अक्षय. अक्षयच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. छान सुंदर लात म्हणून गडीबाद करण्याचा प्रयत्न. छान सुंदर उलटी लाट मारून गडीबाद करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. कमलेशला बाद करण्यात यशस्वी होतोय. 1 गुणाची कमाई केली ती अक्षयने आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर शिवा. तसेच सचिन भूषण यांना विनंती करतो की गिरीश यांचाही सत्कार करायचा आहे. डू ऑर डाय करो या मरो या इराद्याने चढा जात तो शिवा. 5-1 अशी लढत आहे. बोनस गुण मिळणार नाही. गडीबाद करावा लागेल. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आणि सुंदर पक्कड पाहायला मिळते. 1 गुण मिळतोय तो विंचवादेवी संघाला. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक विंचवादेवी 6 गुण शिवराजे 4 गुण. 2 गुणाची आघाडी विंचवादेवी संघाकडे आहे. याची प्रतिस्पर्धी संघाने नोंद घ्यायची आहे. चालू सामना संपल्यानंतर लगेच होणारा सामना युवदांडा बोरकर ब्रदर्स विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. चालू सामना संपतात लगेचच आपला सामना खेळवला जाईल. चढा गेला तो अक्षय. अक्षयच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. 4-1 अशी लढत आहे ती शिवराजेच्या अंगणात. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते ती अक्षयची. संत गतीने खेळ करून रिकामे असता आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर आकाश. आकाशच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. बोनस गुण ऑन असेल.
छान सुंदर अशी चढाई, परंतु रिकाम्या असता प्रथम बुद्ध दाखल त्यांना प्रत्युत्तर अनिकेत साखरे. सुशांतजी भोसले यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर बसण्यासाठी यायचं आहे. सुशांतजी भोसले. संत गतीने खेळ करता येतो. अनिकेत रिकाम्या असता प्रथम दाखल त्यांना प्रत्युत्तर आकाश. एमटी रेड करून रिकाम्या असता प्रथम दाखल त्यांना प्रत्युत्तर पारस. डू ऑर डाय, करूया मरूया इराद्याने चढार जातोय पारस. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया. आणि यशस्वी चढाई, 2 गुणांची कमाई केली. आता मात्र पप्पूला बाद करण्यात यशस्वी होतोय. त्याला प्रत्युत्तर विशाल. आकाश डू ऑर डाय, करूया मरूया इराद्याने चढावर जातो तो आकाश. आकाशच्या समोर आहे तर 7चा डिपेंड बोनस गुण आणा असेल. बोनस गुण बांधण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. आणि कुष्ट पक्कड आणि केलं आपल्या संघाला गुण मिळून देतोय. बोनस गुण घेतला होता परंतु स्वतः बाद झालाय. 1 विरुद्ध 1 अशी लढत. पारस विरुद्ध शुभम. 1 गुणाची 1+2 3 गुणांची कमाई झाली ती विंचवादेवी संघाची. सुंदर खेळ पाहायला मिळतोय ते विंचवादेवी क्रीडा मंडळाकडून. आता मात्र कमबॅक केलाय तो विंचवादेवी क्रीडा मंडळाने. टाइम घेतलाय तो शिवराज क्रीडा मंडळाने. नक्कीच आता रणनीती आखावी लागेल ती शिवराज क्रीडा मंडळाला, कारण की 1 रनाचा बोजा शिवराज क्रीडा मंडळावर झालाय. सचिनजी भोसले यांना विनंती करतो की सुशांतजी भोसले यांचा सत्कार करायचा आहे. चढावर गेलाय तो पप्पू. ऑफिशियल टाइम ऑफ घेतलाय. पारस साखरे याच्यासाठी खुशखबर आहे. आपण जर का सुपर रेड केलेत तर आपल्याला राकेश केळसकर यांच्याकडून एक इस्त्री दिली जाईल. चढावर गेलाय तो अक्षय. संत गतीने खेळत होतो. रिकामे असता आपला तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर आकाश. आकाशच्या समोर आहे तो. आकाशच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड आपल्या संघावर एक लढण्याचा बोजा याची जाणीव ठेवून खेळतोय. छान सुंदर अशी चढाई पाहायला मिळते आकाशाची. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान सुंदर चढाई, पूर्ण मैदान हादरून सोडतोय. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न परंतु अपयशी. रिकामे असता आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर अक्षय. अक्षयच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवराजेच्या अंगणात. प्रयत्न करावा लागेल तो शिवराजे संघाला. पाहूया. चालू सामना संपल्यानंतर लगेच होणारा सामना युवदांडा बोरकर ब्रदर्स विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. टाइमआउट घेतलाय तो विंचवादेवी संघाने. सुंदर खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत आहे. चढाईसाठी जात आहे तो पप्पू चांदोरकर. पप्पूच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. डू ऑर डायची चढाई, करूया मरूया इराद्याने चढायला जातोय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपल्या संघावर एक लोणाचा बोजा याची जाणीव ठेवून खेळतोय.
छान सुंदर पूर्ण मैदान हातून सोडतोय परंतु सुंदर असे पक्कड पाहायला मिळते. थोडासा इंजर्ड झालाय तो अक्षय. प्रशांत गुरव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर बसण्यासाठी यायचं आहे. प्रशांत गुरव. तसेच रुपेशजी वेळस्कर यांनाही विनंती करतो की आपण व्यासपीठावर बसण्याची व्यवस्था व्यासपीठावर बसण्याला यायचं आहे. सुंदर पकड पाहायला मिळते. पारसला बाद करण्यात यशस्वी होतोय तो शिवराज क्रीडा मंडळ. टाइम ऑफ घेतलाय तो. सुंदर असा सामना पाहायला मिळतोय तो. शिवराजे विरुद्ध विंचवादेवी या दोन संघांमध्ये पाहूया. चढत गेले तो राहुल. राहुलच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुणवान आहे आणि यशस्वी चढाई करते. सुपर रेड 3 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी. टाइम ऑफ घेतलाय तो शिवराजे संघाने. सुंदर खेळ राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. राजेश शेट्टी उलेकर यांच्याकडून मंडळाला 501 रुपयाची देणगी आली. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. राहुल चांदोरकर यांनी जी सुपर रेड केली त्यासाठी अंताशेठ फुटाणकर यांच्याकडून 100 रुपये. सुशांत भोसले यांच्याकडून 100 रुपये. 200 रुपयाचं बक्षीस आलंय. चढर गेलाय तो अक्षय. अक्षयच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवराजेच्या अंगणात. खरोखर सामन्याला शेवटच्या काही मिनिटांमध्ये रंग देणार यात काही शंकाच नाही. छान सुंदर प्रयत्न करावा लागेल तो. अजूनही सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. गुणफलक सर्वांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. 10-14 असा गुणफलक. सॉरी 13-9 असा गुणफलक आपल्याला दिसतोय. चढा गेला राहुल आणि सुंदर पकड. रोहित आपल्या संघाला गुण मिळवून देतो. रोहित कदम आणि त्याचे साथीदार. स्प्रे घेऊन जायचंय. थोडासा इंजोर झालाय तो पप्पू. विनंती करतो यू दांडा बोरकर ब्रदर संघाचे संघ मालक सुशांत बोरकर यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बोरकर ब्रदर्स यू दांडा संघाचे संघ मालक सुशांत यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचंय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चाट्यासाठी जातोय तो विशालच्या समोर आहे तो 6चा डिपेंड.
चढावर गेलाय तो शिवा. रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल केला. प्रत्युत्तर पारस. डू ऑर डाय स्पेशलिस्ट पारस. कालच त्यांचा विवाह झालाय आणि आज आपल्याला मैदानात दिसत आहेत ते पारस. सुपर रेड साठी सुद्धा बक्षीस सुद्धा आहे पारस साठी. पाहूया. यशस्वी चढाई. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर शिवा. गडी मारलाच 1 गुण गमावून आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर माहिती ना कोण आपला सांगायला पाहिजे चला पुढील 2 संघांनी तयार राहायचा. यू दांडा बोरकर ब्रदर्स विरुद्ध भैरवनाथ क्रीडा मंडळ. दोन्ही संघांनी तयार राहायचा. चालू सामना संपल्यानंतर लगेच आपला सामना खेळवला जाईल. विनंती करतोय यू दांडा बोरकर ब्रदर्स संघाचे संघ मालक सुशांत बोरकर यांना की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. थोडासा इंजोर्ड झाला होता तो राहुल, त्यामुळे थोडासा वेळ जातोय. रोहित कदम यांनी आता जी पकड केली त्याबद्दल पेंटर गँग यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं जाहीर केलेत पंचाने. गुडफलक सर्वांच्या समोर आहे. पाहूया. विशाल चढावर गेलाय. निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न विशाल साठी. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय विशाल. सुंदर चौरा पकड. प्रत्युत्तर शिवा. यशस्वी चढाई. 1 गुणाची कमाई केली. सामन्याला रंगत आले. चढावर जातोय तो पारस. पारसच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुणवान आहे. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. सात विरुद्ध 1 अशी लढत आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया. संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवा. सुपर टॅकलची संधी आहे आणि 2+2 4 गुणांची कमाई केली शिवाने. आता मात्र कमबॅक केलंय. इंजोर्ड झालाय खेळाडू. आता मात्र सामना पहा काय आलाय. 16 गुणफलक. 16 गुणफलक पाहायला मिळतोय. शेवटचा मिनिट सामना संपायला. खरोखर सुंदर सामना. सुंदर कमबॅक म्हणता येईल.
शिवराजे क्रीडा मंडळाचं. पप्पू शेठ गुरव यांचं आगमन झालं. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर खुर्चीवर येऊन बसायचं आहे. पप्पू शेठ आपण खुर्चीवर येऊन बसायचं आहे. चढवर जात आहे तो अक्षय. पाहूया दोन्ही संघ बरोबरीत आहेत. शांत गतीने खेळ करतोय. एका मॅच आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर शिवा. खरोखर सुंदर असा सामना पाहायला मिळतोय. विजयश्री कोणाच्या गळ्यात पडेल पाहूया. रिकाम्या असते आपल्या तंबूत दाखल. सामना संपलाय आणि सामना बरोबरीत सुटलाय. खरोखर सुंदर खेळ पाहायला मिळाला दोन्ही संघांकडून. खास करून शेवटच्या काही मिनिटात शिवराजे क्रीडा मंडळाचा सुंदर खेळ पाहायला मिळाला. सुशांत भोसले आणि अनंता शेठ फुटणकर यांच्याकडून राहुल चांदूरकर यांनी जी रेड केली होती त्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलंय. 100 ते जीपे केले जातील. सुंदर खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. काशीनाथजी गुरव यांचं आगमन झालं. मी विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. काही दिवसातच आपल्याला शिवतेज क्रीडा मंडळ आयोजित श्रीवर्धन कबड्डी प्रीमियर लीग पाहायला मिळेल. त्या शिवतेज क्रीडा मंडळाचे अध्यक्ष काशीनाथभाई गुरव यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल दोन्ही संघांच्या कर्णधारांना की आपला